नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. या संदर्भामध्ये मी प्रशासनाला आणि निवडणूक आयोगाला आणि आरओला सांगितलं होतं की आदर्श आचारसंहितेचं जर पालन करायचं असेल तर कर्जत जामखेडमध्ये आता प्रचार संपल्याच्या नंतर बाहेरच्या लोकांना आपण आतमध्ये शिरकाव करू देऊ नका. परंतु प्रशासनाने हलगर्जीपणा केला, कानाडोळा केला, किंबहुना रोहित पवारांना पैसे घेऊन त्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली. आता नान्नज येथे बारामती अॅग्रोचा कृषी अधिकारी कारखान्याचा पकडलेला आहे पैशासहित. त्याचबरोबर वायसेवाडीला देखील एक कर्मचारी पकडलेला आहे. बेनवडीमध्ये देखील कार्यकर्ते ते पैशावाल्याच्या पाठीमागे पळतायत, तो पैशावाला पुढे पळतोय. असं सर्रासपणे सगळ्याच भागामध्ये बारामती, इंदापूर या भागातील लोक आता पैसे वाटपाण्याचं काम मोठ्या प्रमाणात करतायत. आणि म्हणूनसाठी लोकमत राहिलं नाही, माणसं महाग राहिली नाही, जनाधार महाग राहिला नाही. आणि म्हणून लक्ष्मी दर्शन अशा प्रकारचं रोहित पवारांच्या माध्यमातून हे सुरू आहे. राम शिंदेजी, 2 मिनिट थांबा लाईनवर, 2 मिनिट थांबा. रोहित पवार सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. रोहित पवारजी, आरोप असा केला जातोय तुम्ही तुमच्या कारखान्याच्या या लोकांच्या माध्यमातून लक्ष्मी दर्शन करून मतं विकत घेण्याचा प्रयत्न करताय. हा आरोप तुम्हाला मान्य आहे का? हा वेडेपणा आहे सगळा. त्याच्यात जामखेडमध्ये जे मोका लागणारे गुंड यांचा वापर करून माझा तिथं कारखाना आहे, कारखान्याला आता तिथं क्रशिंग चालू आहे. तो जो व्यक्ती पकडला असं ते म्हणतात, नाही तर कुणी म्हणतात ते कृषी अधिकारी. यादी वाचा, ती यादी पकडलेली कोणाला किती दिले, शेतकरी. हे बघा, एक समजून घ्या, ज्या व्यक्तीला महिलांबद्दल कसं बोलायचं हे माहित नाही असा व्यक्ती फोनवर आता असेल, ते नसताना मला फोन करा, मी बोलतो. ज्याची बोलायची लायकी नाही, गुन्ह्यांचा वापर करतो, गरीबाला लायकीवर नको आपण. मला वाटतं की आपण दोघी वरिष्ठ नेत्या एकमेकांची लायकी काढणं योग्य नाहीये. मला फोन करा, लायकी नाही त्याच्यासमोर मी बोलू शकत नाही. नाही, प्लीज लायकी नको, कारण इथं कोणी कमी जास्त नाहीये. रोहितजी, फक्त मुद्दा एवढा आहे की ही जी व्यक्ती आहे ती आपल्या कारखान्याची किंवा बारामती अॅग्रोची कर्मचारी आहे का? रोहित पवार यांच्याशी संपर्क होत नाहीये, कदाचित त्यांनी कॉल कट केलेला असावा. राम शिंदे आता आपल्या सोबत आहेत. आपण बोलता आहेत अमोल दत्तू जमदाडे, हा बारामती अॅग्रोचा एक कर्मचारी आहे. त्यांनी देखील वायसेवाडीमध्ये आता पैसे वाटताना त्याला पकडलेला आहे. कर्जतचा PI आहे, त्यांनी त्याला घेऊन गेलेले पोलीस स्टेशनला, त्याच्यावर देखील केस दाखल होणार आहे. त्याच्याबरोबर विजय शेटे, नवनाथ कांबळे आणि राहुल चव्हाण हे देखील स्थानिक कार्यकर्ते गेलेले आहेत की हा पैसे वाटताना पकडलेला आहे. आणि त्याच्यामुळे सर्रासपणे अशा प्रकारचा गोंधळ आणि राडा घालण्याचं काम सुरू आहे. वारंवार मी प्रशासनाला सांगितलं, विनंती केली, परंतु आदर्श आचारसंहितेचं त्यांनी गांभीर्याने घेतलं नाही. आणि म्हणूनसाठी ह्या प्रशासनाने देखील हलगर्जीपणा केला, कानाडोळा केला. मला तर असं वाटतं की यांनीच काहीतरी आता साटलोट करून जाणीवपूर्वक असे प्रकार घडवायचा त्यांच्याकडून प्रकार चालू आहे. काय असू दत्तावारी पतसंस्था असे पैसे काढून हे केलेले सर. बोला, लिस्ट दाखवून बोला. पैसे म्हणजे कोणी दिले? पत्रकार येतात, आपण बाईट देऊ. 2 मिनिटं थांबा. पत्रकार येतात, आपण बाईट देऊ. तुम्हाला कोणी दिले? कुठल्या कारखान्यावर? पैसे दिले नाही, कुठल्या कारखान्यावर? द्यायचे होते. नाही, कुठल्या कारखान्यावर नाही येणार होते तुम्हाला पैसे? आले नव्हते, द्यायचे होते. कोण देणार तुम्हाला? कोण देणार होतं? कारखान्यावर कोण नाव होतच कसं काय सांगा? कसं म्हणजे? मारू नका 2 मिनिटं, मारू नका 2 मिनिटं. नाव सांगा. 2 मिनिटं. तुम्हाला पैसे कोण देणार होतं? नाव सांगा. काय नाव सांगा. केशरने दिली माझ्या नाव, अख्खं नाव सांगा. नाव काय सांगा ना, त्याला मारतो तुम्हाला. जाधव. कोण बोलतोय? जाधव. मी महेंद्र मोळकर. नान्नजमध्ये आज निवडणुकीच्या काळामध्ये आज रोहित पवार यांचं पैसे वाटप चालू होतं. त्यांच्याच कारखान्याचे
कृषी अधिकारी म्हणून मोहिते साहेब आहेत, तिथं पैसे वाटताना आणि त्यांनी कुणाला किती पैसे वाटायची लिस्ट वाटली. आतापर्यंत जवळजवळ 75% पैसे ते वाटून आलेत. अजून 25% त्यांच्याकडे शिल्लक आहेत. त्यांनी आताच सगळे त्यांच्याकडे लिस्ट बिस्ट सगळ्या हे आहेत. त्यांची ही गाडी MS16 AT 6426 ही कारखान्याची गाडी, ती कारखान्यापासून आलेत. ते त्यांचे ते भापकर आहेत म्हणून पिंपरखेडचे ड्रायव्हर आहेत. ते दोघं पैसे वाटताना आता इथं सापडलेत पैशासहित. आणि कुणाला वाटले, कुणाला नाही वाटले, कुणाला अजून वाटायचे, त्यांच्या सहित सगळी लिस्ट पैशासहित आणि कागदासहित त्यांना पकडण्यात आलेला आहे. आता थोड्या वेळात आम्ही 112ला फोन केला, पोलिसांची गाडी येणार आहे आणि त्यांच्यावर जी उर्वरित सगळी कारवाई आता पुढे होणार आहे. त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 10 ते 15 लाख रुपये वाटलेले तर 1-2 लाख रुपये ह्यांच्याकडे आता सापडलेले आहेत. थांबा राहू द्या. करा रेकॉर्डिंग करा. सांगितलं होतं काल 5 वाजता कर्जत तालुका सोडायला. मग महिनाभर इथं प्रचार करत होता, बोललो का तुम्हाला? ही कुठं ना चालला का? पैसे कुठून आले? माझे एवढे पैसे माझे पैसे साहेब. गाडी गाडी साईडला लावायची. बाया लावलेत गावात पैसे वाटा नियोजन. पॉकेट टाकला सर, तुमच्या पॉकेटमध्ये पाहते पॉकेट टाकला. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.